नमस्कार, मी तृप्ती पालकर. चालू आर्थिक वर्षामधील अखेरच्या मनी टाइम मध्ये सगळ्यांचं स्वागत. अमेरिकेने छेडलेल्या टॅरिफ वॉरमुळे जगातल्या अर्थव्यवस्थांमध्ये खळबळ माजलेली आहे. त्याचे परिणाम भारतातही दिसू लागलेले आहेत. काल ऑटो कंपन्यांच्या शेअर्सवरती परिणाम झाला, तर आज आयटी कंपन्यांवरती. या आणि अशा टॉप 10 बिझनेस न्यूजनी मनी टाइमची सुरुवात करूयात. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये घेऊ घातलेल्या अमेरिकन टॅरिफचे किती परिणाम होतील याचा अंदाज येत नसल्यामुळे बाजारामध्ये संभ्रमाचं वातावरण दिसतंय. गेल्या आठवड्यामध्ये सलग 5 दिवस चढलेला बाजार या आठवड्याच्या शेवटच्या सत्रामध्ये घसरून बंद झालाय. चालू आठवड्यामध्ये बाजार 3 दिवस वधारला आणि 2 दिवस घसरलाय. त्यामुळे बाजारात संभ्रमाचं वातावरण स्पष्टपणे दिसतंय. आज पुन्हा एकदा इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर घसरलेत. अमेरिकेनं सध्या छेडलेल्या ट्रेड वॉरचे परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेलाच भोगावे लागणार आहेत. तेथील महागाई आणखीन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम होऊन भारतीय आयटी कंपन्यांचं नुकसान होण्याची ही शक्यता आहे. म्हणूनच दोन्ही कंपन्यांचे शेअर्स घसरलेत. आज दिवस तसा पडझडीचा असला तरी बँकिंग क्षेत्रानं आजही तग धरला होता. आज खासगी बँकांचे शेअर्स वाढले. सरकारी बँकांमध्ये निवडक बँका मात्र घसरल्या. श्री सिमेंट्सचा या सिमेंट कंपनीचे शेअर घेण्याचा सल्ला नमुरा या जपानी ब्रोकरेज फर्मनं दिलाय. सध्याच्या बाजारभावानं खरेदी केल्यास 21% नफा होण्याची शक्यता नमुरानं व्यक्त केली आहे. अदानी ग्रीन एनर्जीनं आजपासून गुजरातमधील खौदा शहरामध्ये 212 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केलाय. हा प्रकल्प सुरू झाल्यामुळे कंपनीच्या एकूण हरित वीज निर्मितीची क्षमता 13,700 मेगावॉट झाली आहे. इतकी मोठी हरित वीज निर्मिती करणारी अदानी ग्रीन एनर्जी ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी बनली आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं गेल इंडिया या कंपनीचे विकत घेण्याचा सल्ला कायम ठेवलेला आहे. सध्याच्या बाजारभावानं खरेदी केल्यास दमदार नफा होण्याची शक्यता आयसीआयसीआयनं व्यक्त केलेली आहे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात टीसीआयचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला कायम असला तरी सुद्धा प्राइस टार्गेट मात्र खाली घेण्याचा निर्णय मोतीलाल ओसवालनं घेतलाय. जागतिक व्यापारामध्ये आलेल्या अस्थिरतेमुळे टीसीआयच्या नफ्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो असं मोतीलाल ओसवालचं म्हणणं आहे. इरेडाला जपानी कर्जाचा मोठा आधार मिळालाय. देशातील अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांना इरेडाच्या माध्यमातून कर्ज वाटप होतं. यासाठी आता जपाननं इरेडाला 10 अब्ज येनचं कर्ज मंजूर केलंय. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बाजारात एसीच्या किमती वाढायला सुरुवात झाली आहे. ब्लू स्टारनं आज उत्पादन खर्च वाढवल्याचं कारण देऊन एसीच्या किमतीमध्ये 4 ते 5% वाढ केली. अदानी पॉवरनं बांगलादेशमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरू केलेला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पैसे न मिळाल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. बांगलादेशनं थकीत रक्कम भरल्यावरती वीज पुरवठा सुरू करण्यात आला. बिझनेस विश्वामधल्या घडामोडी पाहिल्यानंतर आता चर्चेकडे आपण वळूयात. आज या आर्थिक वर्षातला हा शेवटचा शुक्रवार आहे. त्यामुळे तुम्हाला जर कराचं प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्ही आधी भरलेल्या टॅक्स रिटर्नमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी पुढचे 3च दिवस शिल्लक राहिलेले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 लाखांचं उत्पन्न करमुक्त केलं आणि त्यामुळे अनेकांच्या हातामध्ये पैसे राहणार आहेत. ज्यांचं उत्पन्न 12 लाखांच्या वर आहे त्यांना कराचं नियोजन करावं लागणार आहे. ते कसं करायचं, त्यासाठी नवं आर्थिक वर्ष सुरू होत असताना काळजी कशी घ्यायची, तर पुढचं अख्खं आर्थिक वर्ष त्या दृष्टीनं कसं सुकर होऊ शकतं आणि हाच मार्ग सुकर करण्याकरता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रसिद्ध कर सल्लागार संजीव गोखले. गोखले सर, खूप खूप स्वागत आहे मनी टाइम मध्ये. नमस्कार. तर गोखले सर स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असून गेल्या 4 दशकांपासून कर सल्लागार म्हणून काम करतात आणि तुमच्या आणि आमच्या मनातल्या आयकर विषयीच्या शंकांचं निरसन ते मनी टाइम मध्ये नियमितपणे करत असतात. सर, मनी टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि थेट पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. खरं तर एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाकरता आपल्या आयकर कायद्यामध्ये मोठे बदल केले गेलेले आहेत आणि त्या दृष्टीनं सर्वसामान्य करदात्याला काय पावलं उचलावी हे कळत नाहीये. तर या संदर्भातलं पहिलं मार्गदर्शन करा. हो, येणाऱ्या 1 एप्रिल पासून जे वर्ष सुरू होत आहे ते करदात्यांसाठी खूप आनंददायी असेल. कारण 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर कोणताही कर लागणार नाही. अदरवाईज तो 60,000 जो कर आहे तो पूर्ण माफ होईल. त्याला रिबेट म्हणतात सेक्शन 87A मध्ये.
अर्थात हे जरी त्या पूर्ण वर्षभरात मिळणाऱ्या उत्पन्नावर लागणार असेल आणि त्याच्या पुढल्या जुलैमध्ये रिटर्न फाईल करू तेव्हा हे आपल्याला त्याचा प्रत्यक्ष फायदा दिसणार असेल, तरी जे पगारदार नोकर मंडळी आहेत त्यांना मात्र एप्रिल पासून त्यांच्या पगारातनं जो टॅक्स कापला जातो तो कापायचा की नाही, किती कापायचा याविषयी मालकांकडनं विचारणा होत असते. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली अशा दोन्ही ऑप्शन्स आपल्यासाठी आहेत. अर्थात या बजेटमध्ये जे 12 लाखाची जी सवलत आली ती केवळ नवीन कर प्रणालीला असल्यामुळे ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या आत आहे पगाराचं किंवा इतर उत्पन्न, अशाने आपल्या मालकाला सांगून की आम्ही नवीन कर प्रणालीच आता यावर्षी स्वीकारणार आहे, त्यामुळे माझ्या पगारातनं कोणताही कर कापू नका, ही सगळ्यात पहिली गोष्ट लागेल जी कदाचित एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आपल्या मालकाला कळवणं आवश्यक असेल, जेणेकरून या पहिल्या महिन्यापासूनच सगळ्या अशा पगारदार नोकर मंडळीचा की ज्यांना यावर्षी कर द्यायला लागणार नाही त्यांना दर पगारातनं त्यांना वाढीव रक्कम मिळू शकेल. कारण आता टॅक्स जवळपास 60,000 वर्षाला म्हणजे महिना 5-1 हजाराचं ही जी बचत होणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती आपल्या मालकाला आपल्या कंपनीला सांगायचं की या महिन्यापासून माझा कर कापू नका. जर 12 लाखाच्या वर उत्पन्न असेल तरी नवीन कर प्रणालीमध्ये जवळपास 1,10,000 पर्यंतचा कर प्रत्येक करदात्याचा वाचणार आहे. त्यामुळे नवीन कर प्रणाली स्वीकारूनच जो कर नियोजन होणार आहे त्याची कल्पना आपल्या एम्प्लॉयरला द्या. पहिली गोष्ट, काही ठराविक एम्प्लॉई असे असतात की ज्यांना हाऊस रेंट अलाउन्स, एज्युकेशनल लोन आणि इतर टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट याचा फायदा घेऊन जुन्या कर प्रणालीमध्येही कदाचित जास्त फायदा मिळत असेल. अशा वेळी त्यांनी हे बघावं की जर जुनी कर प्रणाली स्वीकारून त्यांचा टॅक्स जास्त वाचणार असेल तर त्यांनी तसं त्यांच्या एम्प्लॉयरला कळवावं. मात्र बहुतेक जे एम्प्लॉईज आहेत, बहुतेक सर्व जास्तीत जास्त करदाते आहेत, यांना यावर्षी नवीन कर प्रणालीच जास्त फायदेशीर ठरणार असल्यामुळे त्यांनी आपल्या एम्प्लॉयरला पहिलं कळवावं की त्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे किंवा स्वीकारायची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे त्यांची कर कपात कमी होईल किंवा बिलकुल होणार नाही, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. सर, बँकेच्या व्याजावरती होणारी जी कर कपात आहे ना त्यामध्ये सुद्धा कपात करण्याबाबत अर्थसंकल्पामध्ये जो बदल केला गेलेला आहे त्याबद्दल प्रेक्षकांना समजून सांगा, कारण अजूनही लोकांना ती कन्सेप्टच क्लिअर झालेली नाहीये. बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम अद्याप सुद्धा आहे. कुठल्या बाबतीत तू म्हणाली, जरा परत रिपीट कर. बँकेच्या व्याजावरती होणारी कर कपात करण्याबाबत अर्थसंकल्पात काही बदल केले गेले आहेत त्याबद्दल मी म्हणते. हो, या 1 एप्रिल पासून बँकांनी जे मुदत ठेवीवर म्हणजे फिक्स डिपॉझिटवर जे बँका व्याज देतात त्याच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 आणि सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक नाहीत अशा करदात्यांसाठी 40,000च्या वर जर व्याज गेलं तर 10% कर कपात होत होती, ज्याला आपण TDS म्हणतो. हीच मुदत ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 50,000वरून थेट 1 लाखापर्यंत गेली आहे. म्हणजे एखाद्या बँकेत माझं उत्पन्न, मी जर ज्येष्ठ नागरिक असेल आणि 90,000चं व्याज मिळत असेल तर माझी कर कपात होणारच नाही, टॅक्स कापला जाणार नाही. अर्थात 1 लाखापेक्षा जास्त तर माझा कर कापला गेला असेल, जर माझा इंटरेस्ट मिळत असेल तर माझी कर कपात 10% होणार आहे. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचं असं म्हणणं असतं की हा आमचा टॅक्स कापला जातो, आमचं एकूण उत्पन्नच करमुक्त उत्पन्न मर्यादेच्या वर जात नाही किंवा आता तर 12 लाखाच्या वर जाणार नाहीये. अशा वेळी केवळ ही कर कपात होऊन केवळ तो परतावा मिळण्याकरता मला रिटर्न फाईल करायला लागेल, एवढंच नव्हे तर परताव्याला मला वेळ लागेल, पुढच्या जुलैपर्यंत थांबायला लागेल, तोपर्यंत माझे हे पैसे ब्लॉक होतात. त्यामुळे अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ज्यांचं उत्पन्न इंटरेस्टच्या स्वरूपात 1 लाखापेक्षा कमी आहे त्यांची कर कपात यावर्षी होणारच नाही. मात्र 1 लाखापेक्षा एका बँकेत जास्त असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना एक दुसरा पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे फॉर्म 15H त्यांनी एप्रिलमध्येच बँकेला जर भरून दिला आणि बँकेला सांगितलं की माझी कर कपात करू नका, तर बँक त्याप्रमाणे कोणतीही कर कपात करणार नाही. अर्थात आपल्या प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवावं की हा फॉर्म ज्येष्ठ नागरिक तेव्हाच भरून देऊ शकतात जेव्हा त्यांचा टोटल जो टॅक्स आहे वर्षभराचा तो 0 असणार आहे. अर्थात आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे त्यांचं एकूण उत्पन्न 12 लाखाच्या आत असणार आहे. 12 लाखाच्या वर जर त्यांचं उत्पन्न जात असेल तर कायद्याने असा फॉर्म ते भरून देऊ शकत नाही, कारण त्यांना कर भरावा लागणार आहे. मग तो कर कपातीच्या स्वरूपात का होईना तो जर कापला गेला तर ते विवरणपत्रात दाखवू शकतात. मात्र असे बरेचसे ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या आत असणार आहे आणि कर कपात होणार आहे, त्यांना ती टाळण्याकरता फॉर्म 15H मात्र न विसरता त्यांनी बँकेला द्यावा. अशा वेळी बँक त्यांचा कर कापणार नाही आणि त्यांना तो परतावा त्यांचा अडकून राहणार नाही किंवा त्याच्यासाठी त्यांना थांबायला लागणार नाही. ते पैसे थेट त्यांच्या बँकेत जमा होतील, ते त्यांना खर्च करण्याकरता कामी येतील. तर ही सगळ्यात महत्वाची बाब या अर्थसंकल्पातली जी ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेच्या व्याजावर आहे ती होती. अजून एक महत्वाची गोष्ट, जे ज्येष्ठ नागरिक नाहीत
त्यांना सुद्धा 40,000च्या वर उत्पन्न गेल्यावर जो कर कपातीचा नियम होता तो आता 50,000पर्यंत लागणार नाही. अर्थात अशा नागरिकांना म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक नाही आहेत त्यांना मात्र कर कपात न होण्यासाठी फॉर्म 15H उपलब्ध नाही, त्यांना फॉर्म 15G उपलब्ध आहे. परंतु ह्या फॉर्मची सगळ्यात महत्वाची अट अशी आहे की तुमचं एकूण उत्पन्न बँकेच्या व्याजाचं हे 4 लाखाच्या वर नाही पाहिजे. आधी ती मर्यादा 3 लाख होती, पण यावर्षी अर्थसंकल्पातल्या बदलामुळे आता ती 4 लाख झाली आहे. त्यामुळे असा जर एखादा करदाता असेल की ज्याला उत्पन्न बँकेच्या व्याजाचं 4 लाखाच्या आत असेल, असा एखादा ज्येष्ठ नागरिक नसलेला करदाता बँकेला हा फॉर्म 15G देऊन आपली करकपात टाळू शकतो. पण शक्यतो ज्येष्ठ नागरिकांना याचा सगळ्यात जास्त फायदा होईल त्याचा त्यांनी विचार ठेवावा. निश्चित फायदा सुद्धा आहे, फक्त त्याची सविस्तर माहिती व्यवस्थित पद्धतीनं माहिती करून घेणं आवश्यक आहे. सर, पुढचा प्रश्न विचारते. चालू आर्थिक वर्षामध्ये मिळालेलं उत्पन्न आणि त्यावरचं कर याचं विवरणपत्र सादर करण्याची मुदत जरी 31 जुलै असली तरी सुद्धा बँकेमधून व्याजाची आणि कर कपातीची प्रमाणपत्र म्हणजे TDS चे सर्टिफिकेट घेणं आतापासूनच त्याची सुरुवात होईल, आतापासूनच मागायला सुरुवात करतील. तर या संदर्भातलं काही मार्गदर्शन करू शकाल का? हो, जरी 31 जुलैला अजून बराच वेळ असेल तरी सुद्धा शेवटल्या क्षणी जी धावपळ होते, विशेषतः आपल्या मुंबई सारख्या ठिकाणी पाऊस असतो, अशा वेळी पावसामध्ये धावत जाऊन बँकेत जाऊन ती प्रमाणपत्र मिळवण्याऐवजी साधारण एप्रिलच्या एंडला किंवा मेच्या पहिल्या आठवड्यातच ही बँकेत जर जाऊन प्रमाणपत्र मिळवली, जेणेकरून आपल्याला किती इंटरेस्ट बँकेने दिलाय, त्याच्यावर किती टॅक्स कापला गेलाय, हे सगळं त्या प्रमाणपत्रातनं मिळतं. अर्थात हल्लीच्या काळात हीच सगळी माहिती अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट या स्टेटमेंटमध्ये वेबसाईटवर उपलब्ध असते. परंतु आम्ही नेहमी सांगतो की कधी कधी त्या माहितीमध्ये डुप्लिकेशन असतं, चूक असते. तेव्हा बँकेतनं जे मिळालेलं प्रमाणपत्र हेच ग्राह्य धरून त्याप्रमाणे आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना जे विशेषतः जुलैमध्ये ज्यांना आता विवरणपत्र भरायचं आहे अशांना साधारण एप्रिल एंड किंवा मे मध्ये जाऊन बँकेतनं ही कामं आधीच जर केली तर आयत्या वेळी होणारी धावपळ टाळता येईल आणि त्याप्रमाणे विवरणपत्र भरणं अतिशय सुलभ होईल. तर मला वाटतं हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो प्रेक्षकांनी लक्षात ठेवावा. सर, TDS बद्दल मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. जुलैमधील विवरणपत्र सादर करताना 23 जुलै रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या बदल लक्षात घ्यावे लागणार आहेत आणि त्याविषयी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण करून देऊ शकता? हो, निश्चितच. या वर्षीचं गेल्या 23 जुलै 2024ला मोदी सरकार पुन्हा निवडून आल्यावर जे बजेट आलं त्या बजेटचे सगळे नियम आता आपण जे विवरणपत्र जुलैला भरणार आहोत त्याला लागू आहे. ही तारीख अशी मध्येच आल्यामुळे निश्चितच भांडवली नफा जिथे कराचे दर वाढवले गेले ते दर 23 जुलै नंतर व्यवहार होतात त्याच्यावर वेगळे आहेत आणि आधीच्या व्यवहारांवर वेगळे आहेत. म्हणजे आधी भांडवली नफा जर दीर्घकालीन भांडवली नफा ज्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतो त्याच्यावर 10% करत होतो, आता 12.5% झाला आता म्हणजे 23 जुलैच्या नंतरच्या व्यवहारावर. तसाच शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर जो 15% कर लागायचा तो 20% झालाय. त्यामुळे विवरणपत्र भरताना ही एक काळजी यावर्षी घ्यायला लागणार आहे की तुमचा व्यवहार नक्की कधी झाला, 23 जुलैच्या आधी झाला का नंतर झाला, हे तुम्हाला आपल्या विवरणपत्रात नमूद करायला लागणार आहे. सुदैवाने विवरणपत्रात तसे रकाने असतील, पण त्या रकान्यात योग्य माहिती पुरवणं आणि त्याप्रमाणे कर किती जो येतोय तो भरणं किंवा भरलेला असेल तर त्याप्रमाणे परतावा मागणं हे आवश्यक राहील. ही तारीख अशी मध्येच असल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम आहे की आधी जर मला नफा झाला असेल आणि नंतर काही तोटा झाला तर त्या आधीच्या नफ्यासमोर तो ऍडजस्ट करता येईल का? तर त्याचं उत्तर आहे हो. ही तारीख 23 जुलै अशासाठी महत्वाची आहे की हे सगळे हे जे बदल आहेत ते त्या दिवसापासून लागू झाले असल्यामुळे आणि आपल्याकडे आता सध्या आपण बघतो की बरेच जण शेअर मार्केटमध्ये व्यवहार करतात, नफा कमवतात. गेले काही महिने मार्केट पडल्यामुळे कदाचित काही त्याला आपण टॅक्स हार्वेस्टिंग म्हणतो, काही तोटा भोग केला असेल तर हा तोटा झालेल्या नफासमोर त्यांना ऍडजस्टही करता येईल. हे सगळं अर्थात या विवरणपत्रात आपल्याला दाखवायला लागेल. मात्र प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवावं की ही तारीख महत्वाची आहे. या तारखेचे आधीचे व्यवहार आणि नंतरचे व्यवहार आपल्याला सेपरेट करायला लागतील. बहुतेक ब्रोकर अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपल्याला देतील, पण विवरणपत्र मात्र भरताना ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा चुकीची माहिती दिली तर विवरणपत्र हे चुकीचं आहे असं आपल्याला नोटीस येईल आणि पुन्हा विवरणपत्र सादर करावं लागेल. हे टाळण्यासाठी ही एवढी काळजी आपले प्रेक्षक नक्कीच घेतील. सर, गेल्या वर्षी नफ्याबद्दल एक संभ्रम सुद्धा निर्माण झाला होता. भांडवली नफा झाला असल्यास नव्या कर प्रणालीमध्ये 7 लाखाच्या आत उत्पन्न असलं तरी सुद्धा कर भरावा लागेल का, याविषयी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात संभ्रम होता आणि यावर्षी त्या संदर्भातली काय तरतूद आहे हे अजून सुद्धा लोकांना स्पष्टपणे कळालेलं नाहीये. तर हे प्रेक्षकांसाठी आपण स्पष्ट करू शकतो? हो, निश्चित. मला वाटतं सगळ्या प्रेक्षकांनी ज्यांना भांडवली नफा झालेला होता आणि 7 लाखाच्या आत उत्पन्न होतं अशा प्रेक्षकांना गेल्या वर्षी फार मोठ्या गोंधळाला सामोरं जायला. 7 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर मला कर लागणार नाही अशा त्या समजुतीत ते होते.
सुदैवाने इन्कम टॅक्सची वेबसाईट ही तशाच पद्धतीने प्रोसेसिंग करत होती. 5 जुलै 2024च्या आधी ज्याने रिटर्न फाईल केली तेव्हा त्यांना तशा पद्धतीनेच इन्कम टॅक्सच्या वेबसाईटनी तसंच सांगितलं, त्यांचं रिटर्न व्हॅलिडेट झालं आणि ऍक्सेप्ट झालं. मात्र 5 जुलैला अचानकच वेबसाईटनी बदल केला आणि भांडवली नफ्यावर, विशेषतः शॉर्ट टर्म कॅपिटल गेनवर तुम्हाला हे जे 87.8चं रिबेट आहे, म्हणजे 7 लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर कर लागणार नाही, ही जी तरतूद आहे ती तुम्हाला लागू होणार नाही असा पवित्रा घेतला आणि वेबसाईटनी ते रिटर्नच ऍक्सेप्ट करणं बंद केलं. पुढे डिसेंबरच्या आसपास काही लोक बॉम्बे हायकोर्टला गेले, तिथे कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे रिटर्नची डेट वाढवली, करदात्यांनी पुन्हा विवरणपत्र सादर केली. पण दुर्दैवाने डिपार्टमेंटनी मात्र हे आतापर्यंत सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं नाही. त्यांचं म्हणणं भांडवली नफ्यावर तुम्हाला 7 लाखाच्या आत उत्पन्न असेल तरी कर लागणार नाही, ही तरतूद लागू नाही. अर्थात हे गेल्या वर्षीसाठी होतं. आता आपण जो विचार करतोय पुढल्या वर्षीसाठी तो 12 लाखाचा जो विचार आहे, त्याच्यात निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला भांडवली नफ्यावर ही सूट मिळणार नाही. म्हणजे एखाद्याला जर भांडवली नफा असेल आणि 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तरी त्याला त्या भांडवली नफ्यावर कर भरायला लागेल, इतर उत्पन्नावरची त्याला सूट चालू राहील. मात्र आता प्रश्न येतो तर ह्या चालू वर्षाकरता जे आता 31 मार्चला संपणार आहे त्या चालू वर्षाकरता मात्र जुन्याच नियम लागू आहे. 7 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर कर लागणार नाही. मग इथे भांडवली नफ्यावर आपल्याला सूट मिळणार की नाही? एकंदरीतच आम्ही कर सल्लागार ह्या विचारात आहोत की अशा पद्धतीची सूट देणं हे सरकारला बहुतेक मान्य नाहीये. त्याच्यावर अनेक कॉन्ट्रोवर्सीज आहेत. परंतु सर्वसामान्य करदात्यांनी काही काळ थांबणं आवश्यक आहे. जर येणाऱ्या एक्सेल युटिलिटीमध्ये म्हणजे जे फॉर्म्स येतात वेबसाईटवर त्या फॉर्म्स मध्ये बघावं की ही युटिलिटी जेव्हा ऍक्च्युअल फंक्शनल होईल तेव्हा हे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वरचा सूट मिळते की नाही हे बघावं. जर मिळत असेल तर कदाचित सरकारने आपला मानस बदललाय असं म्हणायला लागेल. परंतु मला स्वतःला तुम्ही वैयक्तिक विचाराल तर मला वाटत नाही की ह्याच्यावर आपला प्रेक्षकांना या करदात्यांना सूट मिळेल. त्यामुळे या भांडवली नफ्यावर कर भरायची मनाची तयारी ठेवून त्याप्रमाणे त्यांनी आपलं वर्किंग तयार ठेवावं. 31 मार्चच्या आत हा कर जरी भरला तरी चालेल, पण बरेच जण माझे क्लायंट असे म्हणतात की आधी कर भरला आणि जर उद्या त्यांनी सूट दिली तर आम्हाला परतावा मागायला लागेल. पण लक्षात घ्या, जर कर भरला नाहीत आणि सूटही दिली नाहीत तर व्याजासकट तुम्हाला कर भरायला लागेल. त्यामुळे तू जो प्रश्न केलास तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. थोडंसं गोंधळात टाकणारं वातावरण आहे. आम्ही अपेक्षा करत होतो की या बजेटमध्ये जसं पुढल्या वर्षीची आता क्लॅरिटी आलेली आहे की 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर ही वजावट मिळणार नाही, तशी क्लॅरिटी या वर्षीसाठी पण सरकारने द्यावी अशी अपेक्षा होती. एखादं सर्क्युलर काढावं अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने असं काही घडलं नसल्यामुळे सर्वसामान्य करदाते, विशेषतः जे 7 लाखाच्या आसपास ज्यांचं उत्पन्न आहे असे करदाते भांडवली नफा असेल तर काय करावं या गोंधळात आहेत. पण मला वाटतं कदाचित अशी सूट त्यांना मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी मनाची तयारी ठेवून हा कर भरायची तयारी ठेवावी आणि विवरणपत्राचे फॉर्म जेव्हा येतील तेव्हा मात्र पुढची आपल्याला प्रत्यक्ष दिशा पूर्ण आपल्याला कळेल की एक्झॅक्टली सरकारला ही सूट द्यायची की नाही द्यायची. सर, जसं तुम्ही म्हणालात की जो कर भरायचा तो तुम्हाला भरावाच लागणार आहे. जर 31 तारखेपर्यंत एखाद्याला हा कर भरून टाकायचा असेल कोणताही पुढचा त्रास टाळण्यासाठी तर तो भरता येणं शक्य आहे का? हो, निश्चितच. 31 तारखेच्या आत जर ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याला ऍडव्हान्स टॅक्स किंवा आगाऊ कर भरणा करायची गरज नसते. रिटर्नच्या वेळी तो कर भरणा करू शकतो. मात्र सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक नसलेला एखादा करदाता की ज्याला भांडवली नफा आहे आणि उतर उत्पन्न मात्र 7 लाखाच्या आत आहे, अशाने शक्यतो सरकारकडनं ही फार मोठी अपेक्षा ठेवण्यात काही मला वाटत नाही की आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यामुळे हा कर भरून प्रत्यक्ष विवरणपत्र भरताना तो भांडवली नफा दाखवून त्याच्यावरचा जो भरलेला कर भरणा आहे तो त्याच्यासमोर ऍडजस्ट करावा. अशाने काय होईल, निदान त्याचं व्याज तरी टळू शकेल. समजा असं कल्पना करा की सरकारने ही सूट भविष्यात दिली तर त्याला परतावा मिळू शकतो, रिफंड मागू शकतो. पण जर नाही दिली तर मात्र व्याजाचं भुगतान त्याला करायला लागेल. म्हणून 31 मार्चच्या आत एखाद्या सुज्ञ करदात्यांनी हा कर भरणा करणं जास्त संयुक्तिक ठरेल. सर, आता हे उत्तर देताना तुम्ही ऍडव्हान्स टॅक्स बद्दल बोललात. हा ऍडव्हान्स टॅक्स नेमका कुणाला भरावा लागतो आणि तो सुद्धा टॅक्स जर पुढच्या काही दिवसातच भरून टाकायचा असेल, कोणाची इच्छा असेल तर तो शक्य आहे का? हो, ऍडव्हान्स टॅक्स म्हटलं तर याचा अर्थ आगाऊ कर भरणा. म्हणजे 31 मार्चला जे वर्ष संपणार आहे त्या वर्षाकरता किती मला कर लागणार होता याची मला साधारण आधीच कल्पना येते. कुठल्याही करदात्याला आपल्या उत्पन्नाची साधारण कल्पना असते. अशा वेळेला वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी त्याचं उत्पन्न किती आहे याचा अंदाज करून त्याच्या काही टक्के हा ऍडव्हान्स टॅक्स भरायचा असतो. उदाहरणार्थ, माझं उत्पन्न समजा एक 10 लाख रुपये आणि त्याच्यावर 50,000 रुपये मला कर आज भरायला लागणार आहे, तर त्याच्या 15% कर हा जून मध्येच मला भरायचा असतो. 45% कर हा अंदाज आहे, अर्थात सप्टेंबर मध्ये भरायचा असतो, 15 सप्टेंबरच्या आत.
तसंच तो 15 डिसेंबरच्या आत 75% कर भरायला लागतो आणि 15 मार्चच्या आत मला पूर्ण 100% कर, अर्थात अंदाजे पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे त्याला भरायला लागतो. मात्र एखाद्याने असा कर भरला नसेल आणि आता त्याला असं वाटत असेल की अरे माझा कर भरणा करणं राहिलं आहे, तरी तो 31 मार्च पर्यंत हा कर भरणा करू शकतो. अर्थात आधीचे जे इन्स्टॉलमेंट त्याचे जे बुडले आहेत किंवा नाही भरले गेलेत त्याच्यावर त्याला थोडंफार व्याज लागेल, पण निदान 31 मार्चच्या आत जर कर भरणा केला तर पुढे एप्रिल नंतर लागणारं मोठं व्याज तो नक्कीच वाचू शकतो. अर्थात ह्याच्यासाठी त्याला आपल्या उत्पन्नाची आणि त्याच्यावर लागणाऱ्या कराची मात्र निश्चिती पाहिजे, जी नॉर्मली पगारदार नोकर मंडळींना हा प्रश्न नसतो, कारण त्यांचा कर त्यांच्या पगारातनं कापला जातो. परंतु बँकेचं व्याज, एखाद्या व्यवसायातलं उत्पन्न किंवा घर भाडं अशा पद्धतीचे जेव्हा उत्पन्न असतं तेव्हा अंदाजे आपल्याला किती उत्पन्न मिळतं हे प्रत्येकाला माहिती असतं. त्यानुसार कराची एकंदर कॅल्क्युलेट करून हा अशा पद्धतीचा ऍडव्हान्स टॅक्स तो भरू शकतो. पण तुझा जो प्रश्न आहे, अजूनही त्याच्या हातात 2-3 दिवस आहेत 31 मार्च पर्यंत, की असा कर भरणा, ज्याला आगाऊ कर भरणा म्हणतात किंवा ऍडव्हान्स टॅक्स म्हणतात, तो ते भरू शकतो. सर, आता तुम्ही ज्या पद्धतीनं ऍडव्हान्स टॅक्स भरता येईल हे सांगितलेलं आहे, याचा जास्तीत जास्त फायदा मला असं वाटतं की लघु उद्योजक असतात, छोटे छोटे उद्योगधंदे करणारे व्यावसायिक असतात, त्यांना होऊ शकतो. तर त्यांनी त्या दृष्टीनं आता पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे या संदर्भातला काय सल्ला द्याल? लघु उद्योजक जे असतात त्यांना साधारण ह्या आता मार्चच्या एंड पर्यंत अंदाज आलेला असतो की त्यांचा व्यवसायात किती त्यांना नफा होणार आहे. त्यामुळे ती जर मोठी रक्कम असेल तर निश्चितच त्याच्यावरचा टॅक्स त्यांना जुलैमध्ये भरायलाच लागणार आहे. मात्र तेव्हा तो टॅक्स भरताना त्यांना इंटरेस्ट म्हणजे व्याज भरायला लागणार. त्यापेक्षा हा अंदाज जो आलाय असेल त्यांना, तर त्या नफ्यावरचा कर आता 31 मार्चच्या आत जर त्यांनी भरला तर निश्चितच त्यांना व्याज कमी लागू शकेल किंवा लागणार नाही. अर्थात हे दरवर्षी करायचं असतं, त्यामुळे नुसतं ह्या 31 मार्चच्या हा टॅक्स भरून चालणार नाही. तर येणाऱ्या जूनमध्ये, सप्टेंबरमध्ये, पुढच्या डिसेंबरमध्ये त्यांनी एक सवय लावून घ्यावी की त्यांना जो साधारण व्यवसायाचा त्यांचा अंदाज घेऊन किती त्यांना कर लागतोय त्याप्रमाणे हा टप्प्याटप्प्यावर कर भरावा. त्यामुळे मुख्य काय होतं की एकदम मोठा कर भरावा लागत नाही. तर माझे बरेच क्लायंट म्हणतात जुलैमध्ये की गोखले तुम्ही सांगताय की एकदम 70,000 80,000 टॅक्स भरा, एवढी रक्कम कुठून आणायची? हेच जर टप्प्याटप्प्यात त्यांनी ऍडव्हान्स टॅक्स भरला असता तर व्याजही वाचलं असतं आणि शेवटी होणारी जी एक धावपळ आहे ती पण वाचली असती. त्यामुळे करदात्यांनी थोडंसं सजग होऊन ऍडव्हान्स टॅक्स जर भरला तर टप्प्याटप्प्याने हे पैसे भरायचे असतात, एकदम भरायचे नसतात. आणि जर जास्त भरले गेले तर परतावा मागू शकतो. त्यामुळे ह्याचा विचार करून येणाऱ्या काळात आपण मी सांगेन की जून पासून त्यांनी व्यवस्थित त्यांच्या कराचं प्लॅनिंग करून ऍडव्हान्स टॅक्स दर नियमित न चुकता भरावा. सर, तुम्ही दिलेली ही माहिती सर्वसामान्यांबरोबर उद्योजकांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे खरं तर, आणि या दृष्टीने प्लॅनिंग केलं तर दरवर्षी ह्याचा फायदा प्रत्येकाला होऊ शकतो असं मला वाटतंय. सर, पुढचा प्रश्न विचारताना मला मगाशच्या उत्तराची एक आठवण करून द्यावीशी वाटते. तुम्ही मगाशी म्हणालात की करांबद्दल मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होतो. असाच संभ्रम खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा निर्माण केला जातो. तुम्ही सुद्धा बरेच व्हिडिओ पाहिले असतील, मी सुद्धा पाहते. बरीच माहिती अशी सोशल मीडियावरती फिरत असते की ज्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तर असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावरती फिरतोय, तो म्हणजे जर एखाद्याने 2 वर्षांपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नसेल तर त्याला 31 तारखेपर्यंत परतावा भरता येईल असं सोशल मीडियावरती सतत ही माहिती फिरतीये, माझ्याही पाहण्यात आलेली आहे. तर या संदर्भात लोकांच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण झालाय, तो जर आपण थोडा दूर करू शकलो तर. निश्चितच, कारण काय आहे की ज्यांचं विवरणपत्र भरायचं राहिलंय किंवा ज्यांनी विवरणपत्र वेळेत भरलं पण नंतर लक्षात आलं की त्यात काहीतरी चूक आहे, अशांना रिवाइज रिटर्न म्हणजे सुधारित विवरणपत्र भरायची डिसेंबर पर्यंत संधी असते. मात्र 2-1 वर्षापूर्वी माझं विवरणपत्रात काहीतरी चूक झाली असं मला वाटतंय आणि कुठला तरी टॅक्स भरायचा राहिलाय आणि आता अशी भीती वाटते की जर डिपार्टमेंटला उद्या कळलं तर माझ्याकडनं त्याच्यावर दंड वसूल केला जाईल. आणि प्रेक्षकांनी लक्षात ठेवावा, हा दंड 200% वसूल केला जाऊ शकतो. अशा वेळी डिपार्टमेंटने एक चांगली योजना आणलेली आहे, त्याला अपडेटेड रिटर्न किंवा अद्ययावत रिटर्न किंवा विवरणपत्र असं म्हणतात. ITR फॉर्म नंबर U हा थोडासा वेगळा आहे. ITR 1-2 आपल्याला माहित असतं. हा U आपण भरू शकतो आणि तो किती भरू शकतो तर ज्या असेसमेंट इयर जेव्हा संपतं म्हणजे 21-22 हे जे आर्थिक वर्ष होतं त्याचं असेसमेंट इयर 22-23 होतं. म्हणजे मार्च 23ला हे वर्ष संपलं. मार्च 23 नंतर 2 वर्षात हे विवरणपत्र म्हणजे मार्च 25च्या आत जर त्याने अपडेट केलं म्हणजे आधी भरलं असेल तर ते सुधारलं, आधी भरायचं राहिलं असेल तर हा ITR U भरून ते विवरणपत्र भरलं, त्याच्याबरोबर टॅक्स भरला. अर्थात ह्याच्यात एक मात्र महत्वाची अट अशी आहे की टॅक्स बरोबर पहिल्या वर्षात जर भरलं असेल तर 25%, दुसऱ्या वर्षात भरत असाल तर 50% अतिरिक्त कर भरायला लागतो. म्हणजे समजा माझा 10,000 रुपयाचा टॅक्स भरायचा राहिला तर 10,000 तर भरायला लागतील. त्याच्यावर पहिल्या वर्षात जर मी भरला 1 वर्षाच्या आत तर 25% म्हणजे 2,500 रुपये मला कर जास्त भरायला लागेल. दुसऱ्या वर्षात म्हणजे 23 नंतर आता 2025च्या मार्चच्या आत मी भरला
तर त्या 10,000वर 50% म्हणजे 5,000 रुपये मला कर भरायला लागेल. थोडक्यात 10,000 मूळ टॅक्स, 5,000 अतिरिक्त कर, 15,000 आणि इतक्या दिवसाचं व्याज, म्हणजे माझं मूळ जी विवरणपत्र भरायची तारीख होती तिथपासून आजपर्यंतचं व्याज 1% दरमहा असं व्याज भरून तरी मी 31 तारखेच्या आत हे विवरणपत्र भरलं तर निदान एक काय होईल, एक तर मला जी टोचणी लागलेली आहे की माझं विवरणपत्रात मी काही टॅक्स भरायचा राहिला त्यापासून माझी मुक्तता होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला दंड लावू शकणार नाही डिपार्टमेंट. तिसरी गोष्ट, डिपार्टमेंटला हे कळेल की ह्या व्यक्तीने अद्ययावत विवरणपत्र केल्यामुळे पुढची जी नोटीस, कारवाई ह्या सगळ्याच गोष्टी टाळतील. आणि त्यामुळे ही एक संधी दिलेली आहे करदात्यांना की तुम्ही 2 वर्षाच्या आत हे विवरणपत्र जर भरलं, नॉर्मल विवरणपत्र भरायची तारीख गेल्यानंतरही, तर मात्र ह्याचा फायदा ते घेऊ शकतात आणि शांतपणे झोपू शकतात. अर्थात ही 2 वर्षाची मर्यादा 1 एप्रिल नंतर ते वर्ष सुरू होत आहे, त्याच्याकरता 4 वर्ष वाढवलेली आहे. म्हणजे एखादं उत्पन्न 3 ते 4 वर्षापूर्वीच जर असेल तेव्हा विवरणपत्रात मी दाखवलं गेलं नसेल तरी ते आता मी दाखवू शकतो. अर्थात हे 1 एप्रिल नंतर ही योजना आहे. आता सध्या तू जे म्हटलीस की जे सोशल मीडियावर फिरते की 2023 पासून त्याच्यानंतर 2 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यावेळेचं विवरणपत्र जर भरलं नसेल तर भरा, भरलं असेल पण चुकीचं असेल, काही टॅक्स भरायचा राहिला असेल तर आता भरा. अर्थात अतिरिक्त टॅक्स आणि इंटरेस्ट भरून हे नक्कीच करता येईल. मात्र करदात्यांना जर परतावा हवा असेल किंवा रिफंड हवा असेल तर मात्र ही योजना त्यांच्यासाठी नाही. किंवा ज्यांना नील रिटर्न फाईल करायचा आहे, म्हणजे रिटर्न मध्ये टॅक्स नाहीच आहे, अशांसाठी ही योजना नाही. केवळ टॅक्स आहे पण तो चुकवला गेलाय किंवा भरला गेला नाही, अशांसाठी योजना आहे. त्याचा नक्कीच करदाते 2-3 दिवस आपल्या हातात आहे, त्याच्यात ते फायदे घेऊ शकतात. सर, आणखीन एक प्रश्न मला नोकरदारांकरताच विचारायचा आहे. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे लोक कॉन्ट्रॅक्टवरती नोकरी करतात आणि ज्यांना 12 लाखाच्या आतमध्ये इन्कम आहे, अशांनी कॉन्ट्रॅक्टवरून पेरोलवरती शिफ्ट व्हावं का, आणि तसं करण्याकरता कोणते निकष लावले पाहिजेत याबद्दल काही माहिती देऊ शकाल? हो, निश्चितच. कॉन्ट्रॅक्टवर बरेच जण काम करतात ते अशासाठी की ते कंपनीत पेरोलवर नसतात. कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट बहुतेक 1 वर्षाचं असतं आणि त्यांना पगारासारखंच उत्पन्न दरमहा मिळत असतं, परंतु ते कॉन्ट्रॅक्टच्या अंडर असल्यामुळे इन्कम टॅक्स मध्ये ते इन्कम फ्रॉम बिझनेस दाखवावं लागतं आणि ITR फॉर्म नंबर 3 भरायला लागतो. त्याच्यावर त्यांना स्थिर दराने 10% त्यांचा टॅक्स कापला जातो. आता पुढल्या वर्षी काय होणार आहे, 12 लाखाच्या आत जर तुमचं कॉन्ट्रॅक्टचं इन्कम असेल तर तुम्हाला टॅक्सचं मात्र 0 होणार आहे. आताच आपण बघितलं. मात्र TDS ची जी प्रोव्हिजन आहे ती मात्र तुमचा 10% टॅक्स दर महिन्याला कापलाच जाणार आहे. उदाहरण घेऊ, समजा 1 लाख रुपये मला दर महिन्याला कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे, कॉन्ट्रॅक्टवर पैसे मिळत आहेत, तर माझा 10,000 रुपये टॅक्स कापला जाणार आहे. मात्र मला माहिती आहे की पूर्ण वर्षभरात मला 12 लाख रुपये मिळणार आहेत, त्यामुळे मला टॅक्स लागणार नाही. मग दर महिन्याला 10,000 प्रमाणे वर्षाला 1,20,000चा कर कापला तर जाईल, भरला जाईल सरकारमध्ये. मात्र विवरणपत्र भरून हा सगळा 1,20,000 कर मला परत मागावा लागेल. हे असं न करण्यापेक्षा जर शक्य असेल तर मी जर पगारदार नोकर मंडळी सारखा मला जर पेरोलवर घेतलं तर तिथे मात्र नियम वेगळा आहे. पेरोलवर जर मी असेल, मी जर एम्प्लॉई असेल तर माझं एकूण उत्पन्न जर 12 लाखाच्या आत असेल पगाराचं, तर कुठलाही कर कापायची, TDS करायची गरज नाही, कारण तो आता एम्प्लॉई आहे. हा कायद्यातला महत्वाचा बदल असल्यामुळे एम्प्लॉई होणं आणि शक्य असेल तर स्पेशली 1 लाखाच्या आत उत्पन्न ज्यांना मिळतंय अशांसाठी जास्त फायदेशीर होईल. कोणता फायदा, तर दर महिन्याला जे 10,000 रुपये आपल्या उदाहरणात कापले जायचे ते कापले जाणार नाहीत. म्हणजे मला पगार जो दर महिन्याला 1 लाखाच्या ऐवजी 90,000 मिळायचा तो आता पूर्ण 1 लाख मिळायला लागेल. ते 10,000 मी गुंतवू शकतो, खर्च करू शकतो. असंही 1,20,000 मला नंतर मिळणारच होते, पण जवळपास 1.25 वर्ष त्यासाठी मला थांबायला लागणार होतं, ते आता थांबायला लागणार नाही. त्यामुळे अशी कोणी मंडळी असतील की जी कॉन्ट्रॅक्टवर आहेत, त्यांनी आपल्या मालकाशी बोलून ते पेरोलवर जर घेऊ शकत असतील तर त्यांनी नक्की घ्यावी आणि ह्या फरकाचा आपला फायदा करून घ्यावा, जेणेकरून त्यांचा टॅक्स वाचणार आहे आणि त्यांच्या हातात जास्त उत्पन्न लगेचच एप्रिल पासून पडू शकतं. निश्चित संजीव सर, खूप महत्वाची माहिती आहे. उद्योजकांसाठी असेल, नोकरदारांसाठी असेल, प्रत्येकासाठी अतिशय सुंदर आणि सविस्तर माहिती तुम्ही सांगितलीत आणि मनी टाइम मध्ये सहभागी झालात याबद्दल खूप धन्यवाद. तर आम्हाला माहिती आहे की केवळ 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, मात्र तरी सुद्धा या दिवसामध्ये तुम्हाला काही चुका तुम्ही केलेल्या असतील तर त्या दुरुस्त करायच्या असतील तर ही माहिती मनी टाइम मधली तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. त्यामुळे या माहितीसह या मनी टाइम मध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.